तर तू माझा बळी घे, मारून टाक मला. फक्त जाऊन फक्त बायकोला म्हण मी आत्ताच्या आता हिरीत उडी टाकावलं, तू माझ्या संग येणार का? ती जर येत असेल तर मला जीवच मार, जर येत नसेल तर माझे पाय धर. महाराजांना आतापर्यंत असलं वादळ कुणीच भेटलं नव्हतं. मला ह्या भगव्या कपड्याच्या पांघरुणात जादू आहे म्हणला. गेलो घरी, बायकोला म्हणला आतापर्यंत लय झाला संसार, आता मी मरायला चाललोय, तू माझ्या संग येणार का? ती म्हणली मरा नसता तिकडं काही करा, मी कमून येईन. कोण म्हणली? लय गोड बोलती महाराज बायको. हे सब है पैसे के बाई, दिल का साथ नहीं कोई, खाने पीने को पैसा है तो जरूरी बंदी करे, एक दिन खाना नहीं मिला तो फिर के जवाब करेगा. आज तिनं तिचा पती खाली हात आलेला पाहिला, तळपायाची मुंगी मस्तकाला गेली आणि पहिला प्रश्न केला, मालक आज किती द्रव्य आणलं? मग म्हणला हे फक्त द्रव्याच्या लायकीचे, माझ्या लायकीचं कोणीच नाही. लात मारली आणि येऊन नारदाचे पाय धरले. महाराज आतापर्यंत मला असा उपदेश कोणीच केला नाही, पण आज तुमच्यामुळं आज माझं कल्याण होणार आहे, मी काय करू? बस नारदानं सांगितलं काहीच करू नको, इथं बसून तू फक्त राम म्हण. राम म्हणत नव्हतं,